बरं का पवार सर, बोला. थोडं प्रास्ताविक आणि तुमचा परिचय अजून लोक थोडी आली तर बरं होईल ना. एक 5च मिनिटं सर. म्हणजे ऐकायला मिळेल ना. हो ना. असं वाटतं मला. हां. पाहुण्यांची सगळ्यांना ओळख तरी होईल ओळख व्यवस्थित. तरी होईल. हां. आहेच ओळख. तोवर मी अनिल अवचटांना जरा आठवतो जरा. हो हो हो. हम्म? खरं तर कालपासून आपण सगळे त्या एका शॉक मध्येच आहोत. मी आज हो. सुद्धा मॅडमशी बोलताना बोललो की मला मला दिवसभर मन लागलं नाही काल. माझ्या प्रकाशन समारंभाच्या दिवशी त्यांच्या हस्ती पुस्तकाचं प्रकाशन होतं. हा हा हा. बहादूर थापा आणि इतर कविता. त्यांना कळालं की संतोषला यालाही बासरीची वगैरे आवड आहे. त्यांनी त्यांची हो. स्वतःची वाजवत असलेली बासरी मला दिली हे बघा. वा. म्हणजे आता ती कशी दिसते तुम्हाला मला माहित नाही. हलवलं ऑब्जेक्ट जरा थोडस हे होतं. दिसते दिसते. हा तर ही जी आडवी वाजवण्याची त्यांची हातातली बासरी त्यांनी मला दिली ती बघा. म्हणजे हे विशेष झालं मला. त्यांनी त्या म्हणजे साधनामध्ये भाग जसे जसे प्रकाशित होत होते तस तसे ते वाचत होते पहिल्यापासून. आणि त्यांना एक विनंती केली साधारणतः की तुम्ही याला प्रस्तावना लिहा, तर ते लगेच तयार पण झाले होते. म्हणजे फारच एक वेगळं त्यांचं सगळं हे होतं. साधना त्यांचं म्हणजे महत्वाचंच एक हे राहील. ही बासरी बघा ती. ही त्यांनी हातातली वाज आपण कसं म्हणतो, हा मग तुमची हातातली वाज होती ती छान आहे असं आपण म्हणतो ना. ते म्हणाले तुला ही तुलाच घे म्हटले. तुलाच घे म्हटले. मला विशेष वाटलं होतं. आडवी मला आडवी नाही वाजवता आली, पण मग मला ते आश्चर्य वाटलं की त्यांनी मला ती दिली. आणि माझ्या प्रत्येक कवितेचं साधारणतः तिकडे संपादकांना फोन जायचा, मग ते मला सांगायचे. मग मी थेट बाबांशी नंतर काही काळानंतर बोलायला लागलो. साधनेला जशा कविता येत होत्या तस तसं ते, कारण ते पाक्षिक सदरच होतं त्या कवितांचं, बहादूर थापा आणि इतर कवितांचं. ते मला आश्चर्य म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं. येतात तुमचे मुलं जॉईन होऊ द्या, काय हरकत नाही.
वा वा वा, खूप छान. बाबाला आठवण्याचा याच्यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही चांगला असं मला मार्ग वाटतं. नव्हता. खरंय खरंय खरंय. एक प्रकारे तुम्ही त्यांना तुमच्या सुरातनं श्रद्धांजली दिली आजच्या कार्यक्रमामध्ये. हो, आणि ही धून त्यांनी मला ऐकवली होती तीच तुम्हाला मी ऐकवली. वा वा. दे मला चंद्रिके ग तुझी प्रीती नाट्य गीत होते. हो हो, दे मला ते गीत. मला वाजून दाखवलं, मी तेच म्हटलं आपण पण तुम्हाला साधारणतः ते वाजून दाखवतो. मला प्रकाशाचं सांगा थोडस, जरा अडचण मला येते आहे. आहे सर, पुरेसा प्रकाश आहे तुमच्याबरोबर. हा, व्यवस्थित आहे ना? हो, म्हणजे हे अगदी आहे. व्यवस्थित. हो, अगदी व्यवस्थित आहे. कुठे तर आपण सुरुवात करूयात सर. हो, करा सुरू. सुरुवात करूयात आपण. नमस्कार. नमस्कार. छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ शिवीम या दोन्ही संस्थांच्या वतीनं आपण सर्वांचं, सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आज आपण काव्य संवाद या एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गेली 7-8 वर्ष महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातोय. यावर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये हा पंधरवडा साजरा होत आहे. आणि इथे एक गोष्ट मला आवर्जून नमूद करायला हवी की आमच्या मराठी विभागाच्या मार्फत या पंधरवड्यातील हा आजचा 5वा उपक्रम आहे. मराठी विभागाला सातत्यानं असं उपक्रमशील राखण्यामध्ये आमच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुभाष वाघमारे सर यांचं मुख्य योगदान आहे. आणि आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर साहेब यांचं वेळोवेळी होणारं मार्गदर्शन आणि त्यांचा भक्कम पाठिंबा यांच्यामुळेच आम्ही सर्व कार्यक्रम घेऊ शकतो. आज हा उपक्रम आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या मराठी शिक्षक संघाच्या सहकार्याने घेत आहोत. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जे श्रोते आहेत, खरं तर बाहेरील जे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की शिवाजी विद्यापीठातील मराठी विषयाचे सर्व महाविद्यालयीन शिक्षक आमच्या या शिवीम संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेमध्ये वैचारिक देवाणघेवाण केली जाते. अभ्यासक्रमाशी संबंधित सगळ्या प्रकारच्या चर्चा घडल्या जातात. अनेक प्रकारचे संदर्भ जे आम्हाला आवश्यक असतात त्याची देवाणघेवाण, आदान प्रदान या आमच्या ग्रुपवरती होते. मला माहित नाही महाराष्ट्राच्या अन्य विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षकांचे असे संघ आहेत किंवा नाहीत, पण जर असतील तरी पण मी एक ठामपणे सांगू शकतो की आमच्या शिवीम संघा इतका सक्रिय कार्यरत असणारा दुसरा कुठलाही संघ असणार नाही. हे शिवीमचं एक मोठं मला योगदान वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये. हा संघ नाही, आमचं एक मोठं कुटुंब आहे. या संघाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश दुकळे सर, जे आज आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी लाभलेले आहेत. त्याबरोबरच आमच्या रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर डॉक्टर शिवलिंग मेमकुदळे सर, जे आमच्या विभागाचे पूर्वी प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, त्यांचाही आम्हाला फार पाठिंबा असतो सगळ्या उपक्रमांमध्ये. या शिवीम संघाचे सचिव रमेश साळुंके सर, आमच्या महाविद्यालयाचे 3 उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार वावरे, जे आमच्या IQAC समन्वयक आहेत, डॉक्टर रोशनारा शेख मॅडम, ज्या इंग्रजी विभागाच्या प्रमुख आणि उपप्राचार्य आहेत, डॉक्टर रामराजे माने देशमुख सर यांची आमच्या उपक्रमांमध्ये आम्हाला सातत्यानं मदत होत असते. याशिवाय आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी, आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व साहित्यप्रेमी रसिक श्रोते, तुम्हा सर्वांचं मी सर्वप्रथम आमच्या मराठी विभागाच्या आणि शिवीम या संघाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण ठेवलंय काव्य संवाद. खरं तर अशी इच्छा होती माझी की सरांशी संवाद साधतच हा कार्यक्रम पुढे न्यायचा, पण त्याच्यामध्ये वेळेचा अपव्यय होण्याची शक्यता होती. आणि म्हणून मी सरांना असं सांगितलं की सर, तुम्हाला हव्या त्या कविता तुम्ही निवडा आणि तुम्हीच त्या कवितांवरती तुमचं भाष्य करा.
त्या कवितांचं विश्लेषण करा, त्याच्या निर्मितीमागची तुमची प्रेरणा आम्हाला सांगा. तर आज आपण ज्यांच्या मुखातून त्यांच्या कविता प्रत्यक्ष ऐकणार आहोत ते आजच्या समकालीन मराठी कवितेतील एक अत्यंत आदरणीय असं नाव प्राध्यापक डॉक्टर संतोष पद्माकर पवार. खरं तर आपण सगळेच त्यांना ओळखतो, पण आता काही विद्यार्थी सुद्धा या उपक्रमामध्ये आज आपल्याला सहभागी झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी मला हा थोडासा परिचय करून द्यावा लागतोय. 1993 पासून ते 2004 पर्यंत पवार सर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक या पदावर काम करत होते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची नस आपल्या कवितेमध्ये पकडता आलेली आहे. त्यांनी ती अत्यंत नेमकेपणानं पकडलेली आहे. सरांच्या कबुली या पहिल्याच काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचं नवलेखक अनुदान प्राप्त झालेलं आहे. भ्रमिष्ठाचा जाहीरनामा या त्यांच्या दीर्घ कवितेला 25,000 रुपयांचा पहिला अभिधानंतर हा पुरस्कार प्राप्त झाला. कविता मला भेटली आणि कविता मला भेटली ही त्यांची भित्तीपत्र कविता आहे, जी श्रीरामपूरच्या एल्गार प्रकाशनानं प्रसिद्ध केलेली होती. पिढी पेस्तर प्यादे मात आणि बहादूर थापा आणि इतर कविता हे त्यांचे काव्यसंग्रह अनुक्रमे पॉप्युलर प्रकाशन आणि साधना प्रकाशनानं प्रकाशित केले आहेत. याच्यावर जास्त भाष्य करण्याची गरज नाही. अरुण काळे यांच्या मृत्यू पश्चात मी खरं तर पवार सरांना पहिल्यांदा पाहिलं होतं ते विद्रोही संमेलनामध्ये. अरुण काळेंच्या समवेत त्यांचं कविता वाचन होतं इंदापूरला, तिथं मी सरांना पहिल्यांदा पाहिलं. तर अरुण काळेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या अप्रकाशित कवितांचं संपादन करून त्याचा संग्रह ग्लोबलचं गावकूस सरांनी लोकवाङ्मय गृहामार्फत प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो, चांगला कलावंत होण्यासाठी चांगला माणूस असावं लागतं. खरं तर ती एक पूर्वअट असते कुठल्याही कलावंताची. सरांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं की आपल्याला याची प्रचिती येते. ग्रामीण भागातील काव्य प्रतिभा ओळखून त्यांना तुम्ही केवळ लिहितच केलं नाही सर, तर तुम्ही त्यांना स्वतःची ओळख निर्माण करून दिलेली आहे. साहित्यातील योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार सरांना लाभलेले आहेत. राधानगरी येथील सह्यागिरी पुरस्कार, आपटे वाचन मंदिराचा इंदिरा संत काव्य पुरस्कार, संजीवनी खोजे साहित्य पुरस्कार, नारायण हरी आपटे ग्रंथ पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, अनन्वय काव्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अरविंद वामन कुलकर्णी पुरस्कार, साहित्य अकादमी दिल्लीची आपल्याला प्रवास वृत्ती पण लाभलेली आहे, अनंतपंथी साहित्य पुरस्कार संगमनेरचा, सगळे नामांकित पुरस्कार, जवळपास 14 पुरस्कार सरांच्या नावावरती आहेत. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सरांच्या कविता आज अभ्यासल्या जात आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या MA भाग 2च्या अभ्यासक्रमामध्ये सरांचा काव्यसंग्रह नेमला गेलाय. सोलापूरच्या विद्यापीठामध्ये BA भाग 3च्या अभ्यासक्रमात त्यांचा संग्रह आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA भाग 2च्या अभ्यासक्रमात त्यांच्या कविता आहेत. मुंबई विद्यापीठाच्या BA भाग 2च्या अभ्यासक्रमात कविता, पुणे विद्यापीठाच्या MA भाग 1च्या अभ्यासक्रमात कविता संग्रह, याप्रमाणे आता या घडीला तब्बल 5 विद्यापीठांमध्ये सरांच्या कवितांचं अध्ययन होत आहे. पुण्यामध्ये 2017 साली जे पहिलं युवा विद्रोही साहित्य संमेलन भरलेलं होतं त्याचं अध्यक्षपद सर आपण भूषवलेलं आहे. आणि सर आता मराठी विश्वकोश मंडळाचे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत. पवार सर 2004 पासूनच रयत शिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या शाखांमध्ये कार्यरत आहेत. सध्या सर मनसर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या PhDचे ते मार्गदर्शक आहेत. आम्हा सगळ्यांनाच रयत सेवक म्हणून आपल्या या कार्यकर्तृत्वाचा आणि काव्य कर्तृत्वाचा अत्यंत सार्थ असा अभिमान आहे. मी फार थोडा परिचय सरांचा करून दिला, तो उर्वरित परिचय त्यांच्या
मनोगतातनं त्यांच्या विश्लेषणातनं आपल्याला होणारच आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी कविवर्य डॉक्टर संतोष पद्माकर पवार सरांचं स्वागत करतो. इथून पुढचा प्रवास आपला त्यांच्या कवितांच्या सोबतीनं होणार आहे. सरांनी त्यांना हव्या त्या कविता सादर कराव्यात आणि त्यांचे विश्लेषण करत जावे ही विनंती. कविवर्य संतोष पद्माकर पवार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. चव्हाण सरांनी माझा अतिशय योग्य शब्दात आणि खरंच एक पटकन ज्याला म्हणता येईल निवडक असा चांगला परिचय करून दिला. मला आनंद वाटतो. कॉलेजमध्ये यापूर्वी एकदा येण्याचा योग येऊन गेला होता. आता दुसऱ्यांदा माननीय गजानन चव्हाण सरांनी मला हा संपर्क केला आणि मला अतिशय आनंद झाला की मराठी पंधरवड्यामध्ये आपला एक काव्य संवादाचा कार्यक्रम होतो आहे. मराठी विभागाचे सर्व सहकारी तसंच आता उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी वर्ग, मी जास्त कुठल्याही प्रास्ताविकात वेळ न घालवता मी माझं मनोगत सुरू करतो. रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, बहुजनांच्या हिताचे उद्धारक डॉक्टर एन डी पाटील आणि कालच ज्यांचं निधन झालं ते ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेवक, कनवाळू हृदयाचे अतिशय महत्वाचे नाव असलेले श्री अनिल अवचट, डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर एन डी पाटील आणि अनिल अवचट यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करून माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. मराठी पंधरवड्या दिनाचं औचित्य साधून हे जे निराळे कार्यक्रम होत आहेत त्याच्यातून निश्चितच विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचे वक्ते आपल्या समोर आणण्याची संधी मिळते. या मालिकेमध्ये आपण माझी निवड केली याचा मला आनंद आहे. मी माझा जो परिचय करून दिला त्या परिचयामध्ये सांगितलं की हे काही काळ ग्रामसेवक म्हणून त्यांनी नोकरी केली. एक 11 वर्षापर्यंतचा काळ माझा या नोकरीमध्ये गेला. म्हणजे खरं तर 10वी नंतर काय करायचं तर मी हा कृषी पदविकेचा कोर्स केला आणि त्या तिकडे मी गेलो. परंतु माझी मूळची जी आवड वाचन लेखनाची पहिल्यापासून आवड होती. मी शाळांमध्ये असताना म्हणजे हायस्कूलला असताना मी आमचं भित्तीपत्रक काढायचो. या भित्तीपत्रकाच्या संदर्भाने आम्ही आमचं एक मासिक पण एक चालवलेलं होतं. हस्तलिखित आम्ही कायम प्रकाशित करायचो. मी स्वतः व्यंगचित्र काढायचो त्यामध्ये. तसंच मला गाण्याची पण आवड होती, मला वाद्यकामाची आवड होती. या सगळ्या आवडी माझ्या आणि वाचनाची जशी आवड लागली तशा बाकीच्या काही आवडी थोड्याशा कमी होत गेल्या. परंतु नंतर माझं 10वी आणि झालं आणि मी ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा केला, कृषी पदविका केली आणि मी शेती औषधाच्या कंपनीत काही दिवस काम केलं. तर त्यामध्ये देखील मी 3-4 जिल्ह्यांमध्ये त्या काळात भटकंती केली. शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतावर गेलो, त्यांच्या भेटी घेतलेल्या होत्या. फील्ड असिस्टंटच हे पद होतं माझं. तर मला ग्रामीण प्रश्नाची जाणीव व्हायला लागली आणि नंतर मला थेटच संबंध माझा या नोकरीशी आला. जिल्हा परिषदची ग्रामसेवकाची नोकरी मी स्वीकारली आणि मधल्या काळात मग हे सगळं वाचन करत असताना मला जे विश्व जे आकळत होतं आणि त्याच वेळेस माझी आपल्या श्रीरामपूरमध्ये ज्या सामाजिक चळवळी होत्या, म्हणजे आमच्याकडं छात्र भारती होतं, राष्ट्रसेवा दलाची शाखा होती. तर या राष्ट्रसेवा दलाच्या शाखेशी माझा संबंध आला. त्याच्यातून मला जरी महाविद्यालयीन विद्यार्थी नव्हतो त्यामुळे छात्र भारतीकडे जाणं माझं शक्य नव्हतं. पण मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये 90 साली आमच्याकडे जी शाखा तयार झाली तिचं काम करायला लागलो. ते आम्ही 2000 सालाच्या अखेरपर्यंत मी ते काम सरकारी नोकरीत असतानाही मी ते करत होतो. परंतु हा सगळा वैचारिकतेचा वारसा किंवा वाचनाची आवड म्हणजे काय वाचत होतो तर हा भाग आला एकदा. मी अत्यंत आडवं फार वेगळ्या प्रकारचं वाचन त्या काळामध्ये केलेलं होतं. परंतु मला स्वतः नाटकाची पण आवड होती आणि मध्ये मी नाटकात देखील काम करण्याचा प्रयत्न केला किंवा स्वतः नाटक लिहून ते सादर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात फार जीव दमतो
म्हणून मग मी अभिव्यक्तीचं माध्यम कविता निवडलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 1997 साली नगरला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्या संमेलनामध्ये मला पहिल्यांदा कविता वाचण्याची संधी मिळाली. ते आमच्या जिल्ह्यात होतं म्हणून नाही, तर नवोदितांमधले 10 कवी निवडले गेले होते. त्यावेळेस मी कविता मला भेटली नावाची कविता वाचली होती. आणि ती कविता वाचल्यानंतर संपूर्ण वर्तमानपत्रांनी त्याची खूप चांगली दखल घेतली होती. म्हणजे महाराष्ट्र टाइम्सच्या कानोकानी या सदरामध्ये अशोक जैनांनी माझ्यावर लिहिलं, कलंदर त्यांनी माझ्यावर लिहिलं. आणि तिथपासून पुढे मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी भटकंती सुरू झाली. पण लोक मला म्हणू लागले की तुझं शिक्षण कमी आहे. म्हणजे तोवर मी मुक्त विद्यापीठाचं BA केलेलं होतं. आणि मग मी MA हे देखील मी पास केलं. आणि MA पास करत असतानाच मी सेटची परीक्षा पास झालो होतो. आणि योगायोगानं मी रयत शिक्षण संस्थेच्या इंटरव्ह्यू मध्ये मला डॉक्टर ND पाटलांनी माझं सिलेक्शन केलं. म्हणजे ती माझ्या अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे की तिथे माझे मुलाखतीमध्ये काही लोकांनी थट्टा केली होती, जशी की काही लोक आजही करतात. हा कोण माणूस आहे, कसा कुठून आला, याचं काय अकॅडमिक आहे, हा कुठल्या डिपार्टमेंटला होता वगैरे असं चर्चा करतात. याचं गाव कोणतं, याच्या गावातले लोक कोण, असं काहीतरी विचारतात. तर ते तिथे मला तसं ते घडलं. पण डॉक्टर ND पाटील यांनी ठामपणे हा मुलगा नोकरीसाठी कसा योग्य आहे हे तिथंच त्या सदस्यांना तिथे सुनावलं. कारण त्यांनी माझं बोलणं किंवा माझी कविता हे ऐकलेलं होतं. त्या काळात घटना एक घडली होती. म्हणजे माझा प्रवासही सांगायचा. या मूळ कविता स्पर्धेचं जे मूळ ज्याचं त्या पारितोषिकाच्या संदर्भाने थोडस त्याची जरा बऱ्यापैकी चर्चा होती. आणि एका कवितेला 25,000 रुपये बक्षीस होतं. ते बक्षीस मला भ्रमिष्ठाचा जाहीरनामा या दीर्घ कवितेला मिळालं. त्या काळातले 25,000 आजपासून 20-22 तुम्ही विचार करा. तर त्या पैशांचा विषय नव्हता माझ्यासाठी. माझी कविता दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी वाचली होती, सतीश काळसेकर यांनी वाचली होती, भुजंग मेश्राम यांनी वाचली होती. आणि या तिघांच्या वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमीच्या लोकांनी एकाच कवितेवर एकमत व्यक्त करावं असं त्या कवितेमध्ये काहीतरी होतं. ती 65 पानांची दीर्घ कविता भ्रमिष्ठाचा जाहीरनामा ज्याचं पुस्तक निघालं. हे जे पुस्तकाला पुरस्कार वाचले ते बहुतांश 10-12 पुरस्कार त्या एकाच पुस्तकाला मिळाले. नंतरच्या काळामध्ये मी नोकरीला लागलो आणि माझं पॉप्युलर प्रकाशनाने माझं पिढी पेस्तर प्यादे मात हे पुस्तक प्रकाशित केलं, जे आज उल्लेख करलेल्या आहे. आणि तसंच मला नेमकं काय करायला लोक अडथळे करतात फोन करून. म्हणजे आपण कोणाला लिंक विचारांचा आहे, लोक आपल्याला फोन कशासाठी करतात कळत नाही. तिकडे जॉईन झालं पाहिजे प्लीज, असू द्या. तर हा जो पिढी पेस्तर प्यादेमात हा माझ्या ग्रामसेवकाच्या नोकरीवरचा आधारित अशा प्रकारच्या अनुभवांचं एक कवितांचं पुस्तक तयार झालं. आणि नंतरच्या काळात मी मंचरला ज्यावेळेस बदलून गेलो, तिथे गेल्यानंतर बहादूर थापा आणि इतर कविता या कवितांचं मी लेखन करीत गेलो. ते साधनेमध्ये सलग वर्षभर ते प्रकाशित झाल्या. या सगळ्या एकूण वाटचालीचा तुम्हाला मी थोडक्यात परिचय यासाठी करून दिला की केवळ हे असं यानंतर हे पुस्तक प्रकाशित झालं, यानंतर ही घटना घडली असं ते सरळ आयुष्य नाही. त्याच्यामध्ये अनेक चढ उतार मला असल्याचे दिसतात. आणि माझा स्वतःचा पुरोगामी विचारांकडे माझा कल असल्यामुळं मी साधारणतः विद्रोही साहित्य संमेलनाकडे 99 सालानंतरच लगेच वळलो. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जरी मला ओळख दिलेली असली तरी पुढे माझा वैचारिक पिंड हा ज्या गोष्टीशी जुळतो त्या पक्षात आपण राहिलं पाहिजे म्हणून मग मी तिकडे गेलो. तर खरं तर जे अव्वल अशा प्रकारचे जे कॉम्रेड आहेत किंवा अव्वल अशा प्रकारचे जे विचार करणारे लोक आहेत त्यांना थोडंसं कलेकडे थोडंसं त्यांनी कमी लक्ष दिलं किंवा कलेला त्यांनी थोडंसं कमी लेखलेलं आहे असं मला वाटतं. आणि तो थोडासा भाग आपल्या या जर याच्यानं भरून काढता आला, कारण प्रत्येक वैचारिकतेच्या सरळ सोट पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टीला महत्व असत नाही. म्हणजे कविता, नाटक किंवा काय या सगळ्या गोष्टींना तसं
महत्व कोणी देत नाही फारसं, परंतु ती वैचारिकता जर आपल्याला या पद्धतीने व्यक्त करता आली तर आपल्याला अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश दुकळे आणि शिवाजी विद्यापीठ मराठी म्हणजे शिवीमचं जे काम सगळे मिळून करतात सगळे पदाधिकारी, या सगळ्यांना देखील मी एक प्रकारचं सांगू इच्छितो की हा माझा छोटासा प्रवास आहे, हा एका कार्यकर्त्याचा प्रवास आहे. म्हणजे हा मी प्राध्यापक म्हणून केवळ मला बऱ्याचदा वाटतं की मी प्राध्यापक आहे काय, कारण वर्गामध्ये मी ठरीव ठाशाचं म्हणजे ठरीव ठशाचं मी काही शिकवत नाही. मी उत्स्फूर्त अशा प्रकारचं माझं प्रत्येक आणि माझ्या विषयाच्या संबंधातच मी बोलतो. माझं स्वतःचं जे आकलन आहे ते मी नेहमीच मांडत आलो आणि मला लिहून देणं विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने टाइमपास करणं असं मी थोडंसं विरोधात राहिलेलो आहे. तर माझ्या काही ज्या भूमिका आहेत त्या भूमिका देखील मी घेऊन माझ्या नोकरीमध्ये मी देखील सक्रिय आहे. तर असो, तर हा सगळा भाग माझ्या व्यक्तिमत्वाचा तुम्हाला थोडक्यात सांगायचं, कारण काय इथे लिहिणारे मुलं आहेत म्हणून त्यांना कळलं पाहिजे की नक्की काय प्रकारचे. मागच्या वेळेस आलो त्यातले काही विद्यार्थी तर असू पण शकतील, त्यावेळेस ते माझा म्हणजे कार्यक्रमच झाला होता. तर या 3 पुस्तकं माझी ज्यांनी मला ओळख दिली, भ्रमिष्ठाचा जाहीरनामा, पीडी पेस्टर प्यादेमात आणि बहादूर थापा आणि इतर कविता. भ्रमिष्ठाचा जाहीरनामा ही संपूर्ण एक लॉंग पोएम, ज्याला दीर्घ कविता म्हणतो, अशा प्रकारची होती. त्याच्यानंतर पीडी पेस्टर प्यादेमात मध्ये माझ्या अनुभव विश्वाचं एक 4 विभागामध्ये मी मांडणी आपल्या केलेली होती. त्याच्यामध्ये झडती जो खरा तर गाण्याचा जो प्रकार आहे त्याला आपण तपासणी किंवा काही म्हणू शकतो, पण स्त्रियांची बाईपणाच्या मातीची झडती, दुसरी मजुरांच्या घामाची झडती, तिसरी गावखुरीच्या रीतीची झडती आणि 5वी कुणब्याच्या जीवाची झडती, अशा 4 प्रकारामध्ये मी तो कविता संग्रह लिहिला. सुरुवातीला छंदोबद्ध कविता आणि नंतर मुक्त होत गेलेल्या कविता, असं प्रत्येक विभागामध्ये त्याचं मी स्वरूप ठेवलं. रचनेच्या दृष्टीनं मी कवितेकडे कविता म्हणून बघत आलो, कारण बऱ्याचदा कार्यकर्त्यानं लिहिलेल्या कवितेला हा फक्त विचाराचा आडवा निबंध त्यानं उभा करून लिहिला आहे, अशा प्रकारची टीका करणारे लोक आपल्याकडे भरपूर आहेत. तर कवितेचं गुण आणि कवितेचं जे काही सत्व आहे ते तिला चिटकलेलं राहिलं पाहिजे. मी माझ्या परीनं फॉर्म तोडण्याचा बराच प्रयत्न केला, कारण बहादूर थापा आणि इतर कवितामध्ये केवळ कथा आहेत, परंतु त्या कवितेच्या फॉर्म मध्ये मी सांगितलेले आहेत. अनिल अवचटांनी माझ्या त्या कवितेबद्दल असं म्हटलं होतं, ते तुम्ही त्या कवितेच्या मलपृष्ठावर वाचू शकता बहादूर थापाच्या, की आपल्या मराठी साहित्यात आणि हिंदी, कन्नड, बंगाली साहित्यात फार मोठा फरक जाणवतो. 60 सालापर्यंत मराठी साहित्यात फक्त मध्यमवर्गीय जीवन व त्यातल्या समस्या येत होत्या. भोवती प्रचंड एवढं जग पसरलं आहे याची या साहित्याला कल्पनाच नसावी. ग्रामीण व दलित लेखकांनी 60 नंतर हे मराठी वास्तव साहित्यात आणले. संतोषची कविता असे डोळे उघडणारी अस्सल अशा प्रकारची कविता आहे. प्रेमचंदांच्या साहित्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्रेमचंदांच्या साहित्यात जमीनदारही अस्सल असतो आणि चांभारही, तसं आपल्या साहित्यात आता व्यक्त व्हायला लागलंय. संतोषची कविता त्याचाच एक भाग आहे. असं ज्यावेळेस मला एक प्रमाणपत्र या मोठ्या व्यक्तीकडनं मिळतं, किंवा दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांनी देखील त्याबद्दलचं भाष्य त्या मलपृष्ठावर केलं होतं. राग जाधवांनी स्वतंत्र या पीडी पेस्टर प्यादेमातवर लिहिलं होतं. पॉप्युलर प्रकाशनाने हा पुस्तक प्रकाशनाला घेतानाच त्या संग्रहाची संपूर्ण एक छाननी एका वेगळ्या पद्धतीने केली होती. आणि आता माझा हा त्यांचा देश नाही, हा माझा 5वा कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशनाकडूनच प्रकाशित होत आहे. तर मित्र हो, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी आपल्याशी बोलत असताना मधल्या काळात या आपल्या अकॅडमिक काही ज्या पात्रता असतात त्या मी केल्या आणि मी पुढे चालत गेलो. तर मला आजच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना सांगायचंय की हा केवळ कवितेमुळे तुमच्या समोर उभा असलेला मी मनुष्य आहे, किंवा काहीतरी मला ललित कलांची थोडीफार आवड आहे. जशी मी बासरी वाजवतो, माउथ ऑर्गन वाजवतो, हार्मोनियम वाजवतो, तसं मी गाणं म्हणतो, चळवळीची गाणी मी लिहिली, चळवळीच्या गाण्यांचं देखील स्वतंत्र अशा प्रकारचं माझं काम आहे. तर हे सगळं करण्यामध्ये मला रस्त्यावरच्या चळवळीनं ह्या प्रकारची दिशा दाखवली असंच मी तुम्हाला सांगेल. जसं एखादी कविता जर मी म्हणालो की झडती बाईपणाच्या मातीची, या कवितांमध्ये मी ग्रामीण भागात स्त्रियांची होणारी जे हाल आहेत
त्या सगळ्याचं किंवा तिचा सासरवासी या संदर्भाने मी काही लिहिलं होतं. तर ती कविता तुम्हाला सादर करतो. माहेराला माती होती, सासराला माती माती, माती जन्माची सोबती, माती जन्माची सोबती, काय बाई जीवा खाती, माती जन्माची सोबती. मायतीच्याही मायाची, मायतीच्याही मायाची, सांग झाली काय गत, जन्मभर राबू नाही, नाही दमडीची पत. मायतीच्याही मायाची, सांग झाली काय गत, जन्मभर राबू नाही, नाही दमडीची पत. सासराच्या सारा वाट इथं मसनाला जाती, माती जन्माची सोबती, काय बाई जीवा खाती. किती उचलाव्या शेण्या जशा भुईतून येती, गुराढोरात राबून तुही चित्राव भासती. किती उचलाव्या शेण्या जशा भुईतून येती, गुराढोरात राबून तुही चित्राव भासती. त्यांच्या पोळ्या पायी तुझी दिवाळीला होळी होती, माती जन्माची सोबती, काय बाई जीवा खाती. माती मिळे वारशात, बाजारात मिळते का, मातीतल्या माणसाला इथं माती गिळते का. तिचा तुझा धर्म एक, तिचा तुझा धर्म एक, जगण्याला प्रसवती, माती जन्माची सोबती, काय बाई जीवा खाती. माहेराला माती होती, सासराला माती माती, माती जन्माची सोबती, काय बाई जीवा खाती. या प्रकारची जी कविता आहे किंवा ही जी कवितेची जी स्वतःची जी लय आहे, ही मला या पीडी पेस्टर प्यादेमात मध्ये मला जोडता आली. तर हा सगळा जो प्रवास आहे, ही एखादी महिला आहे, तिचं सुखदुःख मला या कवितांमध्ये मांडता यायला लागलं. जसं की एखादी नुकतीच लग्न झालेली मुलगी आहे आणि तिच्या मैत्रीण किंवा तिची सखीशी काय बोलते. कारण मी असा प्रसंगच बघितला. एक म्हणजे लग्नाच्या मंडपामध्येच मारामाऱ्या भांडणं झालेली स्त्री, जिला नंतर त्या लोकांनी उचलून आणलं आणि ते लग्न केलं वगैरे. फार ते असं नाट्यमय किंवा त्याच्यावर पोलीस केस वगैरे, ते लोक नवरीला घेऊन आलेले आणि त्यांनी लग्न केले. या मुलीचं आयुष्य कसं चाललं असेल असं मला वाटल्यावर मी चौकशी केली. मला वाटायला लागलं का असं बोलणं शक्य नव्हतं त्यांच्याशी. तर तिचे अस्फुट अशा प्रकारचे उद्गार त्या कवितेमध्ये आले. तुला न्यायाला मुराळी का आला ग नाही, मैत्रीण चौकशी करते. दुसऱ्या वेळेत ती उत्तर देते, तुला न्यायाला मुराळी का आला ग नाही, कामात असल म्हणून आला ग नाही, कामात असल म्हणून आला ग नाही. तुझ्या लग्नाचा दागिना का गळ्यात नाही, तुझ्या लग्नाचा दागिना का गळ्यात नाही. सासूबाईंनी जपून ठेवला ग बाई, सासूबाईंनी जपून ठेवला ग बाई. तुझ्या हातावर डाग कशाचा ग बाई, तुझ्या हातावर डाग कशाचा ग बाई. तव्याचा चटका बघ बसला ग बाई, तव्याचा चटका बघ बसला ग बाई. नवी नवरी तुला नूर कसा नाही, नवी नवरी तुला नूर कसा नाही. तुझ्या संगतीनं इथं मी मातीत बाई, तुझ्या संगतीनं इथं मी मातीत बाई. बोलसये बोल ग मनातलं बोल, बोलसये बोल ग मनातलं बोल. बारवेचा तळ सांग किती किती खोल, बारवेचा तळ सांग किती किती खोल. सासूरवासून नवीन आलेली पोरगी त्या गावातल्या विहिरीचा तळ किती खोल हे विचारते. हा अशा सूचना देणारा अशा प्रकारची ती भावना, एक प्रकारची वाईट अशा प्रकारचं वास्तव
त्या मुलीच्या संदर्भाने माझ्या कवितांमध्ये यायला लागला. अनेक कविता त्याच्या मी लिहिल्या. जसं की खेड्यामध्ये मी ज्या ठिकाणी नोकरी केली तिथं असं पाहिलं की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची म्हणजे महिलांना जर एखाद्याला अडचण आली म्हणजे बाळंतपणाची वगैरे किंवा मध्येच काही जर बाळंतपण उद्भवलं तर ते करणं शक्य नसायचं आणि त्या खेड्यामध्ये सुईण किंवा त्या दाई पूर्वी असायच्या आणि मग त्या कशा प्रकारच्या त्या करायच्या तर ते सुद्धा एका कवितेमध्ये असं आलं होतं की ती जी किती हुशार असते ती दाई, तिचं मी मुलाखत घेतलेली. नंतर हे आशा वर्कर वगैरे सगळं आता नंतर आलं पण ते पूर्वी खूप जुनं होतं. तर ते देखील कवितेची लय तुम्हाला सांगतो. पहिलं करणी ग सोडबाई तुझा आहे का माझा आन भाव मोठा तुझ्या वयाच्या इतका पहिलट करणी ग येता मला अशी वर्दी पान जेवत टाकते अडलेल्या बाईसाठी देवा करुणा भाकते अशी बनले मी दाई करी मोकळीच बाई वासराची गायतशी तिची बनते मी आई वारा लागतो कलीचा येत्या बाहेर बाळाला ज्ञान जगाचे येऊन बाळ लागे रडायाला काढतो थोडी कळ काढ येन सुखाच्या येऊ दे तुझ्या बाईपणाचा ग मान जगात होऊ दे पहिलट करणी ग सोडबाई तुझा हे का. ती दाई त्या मुलीची समजूत घालते की मी तुझं बाळणपण यशस्वीरित्या करू शकते म्हणून. पण अशा कवितांमध्ये कथा गुंफण्याची मला सवयच आहे. म्हणजे धुळवट नावाची जी कविता आहे तर ती अशी अतिशय सुंदर अशा प्रकारची मला तिचे वाटत आलेलं त्या कवितेचं म्हणजे त्या कवितेचं मोल मला वाटत आलं सुंदर. पण ती कविता मुळात तशी कुरूप आहे. त्या कुरूप भावनेचा किंवा त्या समाजातल्या हीन दीन अशा प्रकारच्या या गोष्टी कशा आपल्या खेडेपाड्यात होत्या त्या धुळवट नावाच्या कवितेमध्ये मी मांडलं होतं की ती गावात पोर पाण्याला गेली वाटेत गुंडा टाकून आली. होळीचा दुसरा दिवस जो असतो तो धुळवडीचा ते त्या कवितेचं नाव आहे. त्या मुलीच्या बरोबर त्या धुळवडीच्या दिवशी काय घडलं की ज्याला रंगपंचमी 5 दिवसांनी होते किंवा रंग टाकला जातो काही ठिकाणी ते रंग टाकण्याच्या निमित्ताने काय घडू शकतं रामायण त्या कवितेमध्ये होतं. गावात पोर पाण्याला गेली वाटेत गुंडा टाकून आली. गावात पोर पाण्याला गेली म्हणजे कधी कधी हे जे गुंडा जो शब्द आहे तो आपल्या पंढरपूरच्या भागामध्ये 100% वापरला जातो. पाण्याचं तत्सम भांडा असा पण म्हणा. धुळवडीचा हा दिवस होता धुळवडीचा हा दिवस होता रंगान पोर माखून गेली. गावात पोर पाण्याला गेली वाटेत गुंडा टाकून आली. धुळवडीचा हा दिवस होता रंगान पोर माखून गेली. गावात पोर पाण्याला गेली वाटेत गुंडा टाकून आली. येताच घरी चिडाला बापा मायन तिला मारल खूप बंदाव काढी कुऱ्हाड काठ्या गावात देती टग्यांना चोप गावात देती टग्यांना चोप. लाख मोलाची आबरू म्हणे मातीला पार मिळून गेली. लाख मोलाची आबरू म्हणे मातीला पार मिळून गेली. डोईचा गुंडा धरून पोरा गुमान कशी चालली होती. लांबून आली रंगेल टोळी रंगाची फेक करत होती रंगाची फेक करत होती. मारली कोणी पिचकारी ती जन्माला डाग पाडून गेली. मारली कोणी पिचकारी ती जन्माला डाग पाडून गेली. धुळवडीचा हा दिवस होता रंगान पोर माखून गेली. गावात पोर पाण्याला गेली वाटेत गुंडा टाकून आली. साखरपुडा झालेला तिचा हा दावण तिची ठरली होती. नवती पोर वयाला गेली खबर अशी सासरी होती. खबर अशी सासरी होती. वाहून गेलं शेणाचं घर मेनाची मती वितळू गेली. वाहून गेलं शेणाचं घर मेनाची मती वितळू गेली. भेटते आता गावात एक भेटते आता
गावात एका म्हातारी तिची कहाणी सांगे. भेटते आता गावात एका म्हातारी तिची कहाणी सांगे. रंगानं केली बेरंग पोरा, ऐकून जीव आढ्याला टांगे, ऐकून जीव आढ्याला टांगे. रंगपंचम रंगपंचम खेळता कोणी, दगड त्याला मारून गेली. रंगपंचम खेळता कोणी, दगड त्याला मारून गेली. धुळवाडीचा दिवस होता, रंगानं पोरं माखून गेली. गावात पोरं पाण्याला गेली, वाटेत गुंडा टाकून आली, वाटेत गुंडा टाकून आली. अशी कविता ही तिचा छंद घेऊन आली, तिची लय घेऊन आली. आणि हे सगळं आपल्या आधीच्या कवितेमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं होतं असं बाकीच्यांना वाटलं. पण खरं तर ग्राम वास्तवाचं चित्रण पुढच्या काळात त्या कवितेनं माझ्या करायला सुरुवात केली. तर कवितेतला हा खरं तर एक भाग होता. पण पुढे पुढे जाता जाता या खेड्यापाड्याच्या संदर्भाने ज्या ज्या कविता मला सुचल्या, म्हणजे मजुरीतला माणूस कसा भिकारी भासतो, राबणारा महादेव बेल पानात हसतो, अशी कविता सांगताना मला फार वाईट वाटतं की अत्यंत कमी मजुरीमध्ये काही लोक राबून घेतले जातात आणि एकूण या समाजाचं चित्रण तसं काही फारसं चांगलं नाही. तर एका ठिकाणी असंच मला गावचं एक निवेदन लिहिलं. त्या निवेदन वाचल्यानंतर कळालं, अरे माझ्या शब्दांमध्ये तिथे कुठेतरी कविता लपलेली आहे. आणि मग मी ती लिहिली ती. वाकळ फाटे वासा बितुटे, घरात दिवा इजल हाय, घरात दिवा इजल हाय. वाकळ फाटे वासा बितुटे, घरात दिवा इजेल हाय, घरात दिवा इजेल हाय. इब्रत सारी ही लिलाव होती, आम्हाला वाली कोणीच नाही, आम्हाला वाली कोणीच नाही. जन्माची अशी गुलामगिरी, गळ्यात जशी दाव्याची दोरी. राबती हात कुणाच्या साठी, हातातोंडाच्या कधी न गाठी. रगत सार जळून जाय, रगत सार जळून जाय, हाडाची मुळी बाकीच हाय, आम्हाला वाली कोणीच नाय. आभाळ दादा भरून जाय, गावच्या गाव कोरड राय. आभाळ दादा भरून जाय, गावच्या गाव कोरड राय. नद्याच्या नद्या कोरड्या ठाक, बेग मी वाळू शहर जाय, बेग मी वाळू शहर जाय. आमचा माल जगच खाय, आमचा माल जगच खाय, गावाची गल्ली भुकीच हाय, आम्हाला वाली कोणीच नाय. काढला कोणी शोधून वान, कणसाला म्हण किलोचे धान. आमचा खिसा कापला जाय, शेतात येई तानाचे बाण. दुष्काळ खाय पाऊस खाय, पिकाचा नास चालूच हाय, आम्हाला वाली कोणीच नाय. कष्टाचं चीज आमच्या नाय, हाताला जय कधीच नाय. पेरावते बी उगत नाय, अन उगत ते बी पदरी नाय. गिधाड टोळ आडत्या शेठ, गिधाड टोळ आडत्या शेठ, चिमण चारा खाऊन जाय, आम्हाला वाली कोणीच नाय. इब्रत सारी लिलाव होती, आम्हाला वाली कोणीच नाय, आम्हाला वाली कोणीच नाय. अशी कविता लिहिता लिहिता त्याच्यामध्ये वेदना यायला लागली. त्याच्यामध्ये निराळ्या प्रकारचं म्हणजे सगळे शब्द वगैरे पाहिलेलं जे वातावरण होतं हे कुठेतरी आपल्याला बसवता येतंय असं वाटायला लागलं. परंतु या सगळ्याचा एक शेवटी एक म्हणजे अनेक म्हणजे चावडीच्या कविता मी त्याच्यामध्ये लिहिल्या, किंवा म्हणजे गावातल्या ग्रामपंचायत शिपायावर देखील मी कविता लिहिल्या. त्या खेड्या गावच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे काही उगवतं ते सुद्धा मी तसं ते लिहायला सुरुवात केली. की आईचे बोट धरून चाललो तेव्हा पारावर ते 4 होते, आम्हाला पाहून हसत होते. पारापासून चाललो की ते पाहून हसत. चड्डी सावरत गाव सोडला ते हसत होते. किती वर्षांनी आज गावात परतलो ते तसेच हसत आहेत. बायको सोबत चाललोय ते हसत आहेत. बायको चिमुकल्याचे बोट धरून त्या तिथून जाते आहे. त्यांना हसे अनावर, चिमुकल्यांच्या डोळ्यात प्रश्नांचा डोंगर. म्हणजे जे माझ्या वाटेला आलं तेच माझ्या मुलाला देखील अनुभवायला मिळतं. असं वंश परंपरागत आपल्याकडे चालतं. तीच पिढी पेस्तर, पिढीची चालत आलेली वाटचाल, पिढी पेस्तर प्यादेमात म्हणजे जीव घेणा अशा प्रकारचा कोंडमारा तो त्या कवितेमध्ये मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या कवितेला बऱ्यापैकी आपल्या संपूर्ण विद्वत अशा म्हणवल्या जाणाऱ्या लोकांनी तिचं एक मूल्यमापन त्यांच्या पद्धतीने केलं. परंतु आज तुमच्या समोर
मला येण्याची संधी अशाच प्रकारच्या कवितांनी दिली असं मला वाटतं. परंतु एखादा अनुभव किंवा लिखाणाची जी काही खरी जी आवड आहे तर ती प्रत्येक कलावंताला अस्वस्थ करत असते. म्हणजे गोरोबा काका हे मी प्रतीक मानले एका ठिकाणी एका कवितेत, आणि त्या गोरोबा काकांचं प्रतीक हे मला एका कवितेमध्ये अतिशय चपखलपणे सापडलं की ते लिहिणाऱ्या माणसाला अतिशय एक वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करणार. त्याचा खरा किस्सा वेगळा आहे, तो एका दिवाळी अंकात मी लिहिला होता, तुम्ही फेसबुकला तो वाचू शकता. मला ज्यांनी बक्षीस दिलं होतं दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी, हे मराठीतले फार महत्वाचे कवी, म्हणजे ज्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली जे चित्रे लेखन करणारे होते, खरं तर त्यांचे हे वंश परंपरेने असलेले 16वे वंशज वगैरे आहे. तर या सगळ्याचा संदर्भ तिथे नसला जरी गैरलागू असला, तर हे चित्र्यांचं वैशिष्ट्य की ते बहुआयामी आणि बहुश्रुत बहुभाषिक अशा प्रकारचे ते कवी होते. नाटक म्हणू नका, चित्रपट म्हणू नका, सर्व प्रकारात त्यांना गती होती आणि त्यांना एक आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची मान्यता होती. त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या तिथे मला आपलं गोरा कुंभाराचं प्रतीक मला सापडलं की स्वतःच्या मुलाला तोडून जो आपल्या एक जीवनाचा आनंद वेगळ्या पद्धतीने घेतोय, मग ते आपण गोरा कुंभाराचं अध्यात्म वजा केलं तर काय सापडतं? अहो काका, हा काय नुसता चिखलच बसला तुडवत, तुमचे लेकरू मेले तरी नाही तुम्हाला रडवत. अहो काका, हा काय नुसता चिखलच बसला तुडवत, तुमचे लेकरू मेले तरी नाही तुम्हाला रडवत. हा पृथ्वीचा चेंदा मेंदा कुठून आणले पाणी, हा पृथ्वीचा चेंदा मेंदा कुठून आणले पाणी, कुठले गाढव घोडे देऊन गेले लीद, ही किती जन्माची घुसळण काका, ही किती युगाची घोळवण. हा पाया खालचा लगदा नुसताच किती घोळणार, पटाक पटाक किती वेळा पाय त्यात फसवणार. काका हो काका, तुमचा पाय बघा ना चिखलात, नाही जराही माखत, दरवेळी वर काढताना दिसतो बाळतिनी सारखा स्वच्छ. या चिखलाचा एकही कण नाही तुमच्या पायाला लागत. ही कुठली तुडवण म्हणायची, ही कुठली मळवण म्हणायची, हो हे कुठले पाणी, ही कुठली तुडवण म्हणायची, ही कुठली मळवण म्हणायची. अहो पाऊस पडल्या रानात नांगर लगेच नाही चालत, हो पाऊस पडल्या रानात नांगर लगेच नाही चालत. तुम्ही बसला की हो इथं कालवनात भाकर कुस्करतात तसा. आणि एरवी हा आणि हा भुस्सा काका एरवी कोणी ठेवला असता का, तुम्ही घातला की हो इथं कालवनात भाकर कुस्करतात तसा. आणि हे तयार चिखलांचे किती डोंगर रचलेत काका गावोगावी, आणि तयार चिखलांचे किती डोंगर रचलेत काका गावोगावी. या भक्तीच्या गोळ्यांना वर तुम्ही कळस लावाल तर खाली पांडुरंगाचं मंदिर फुटल आपोआप. गाभाऱ्यात तिथं जे आपसुकच येईल, पेक्षा तुमच्या पोटी यायचं बघल तो आधी. नुसतेच पाय काय काका तुम्ही त्याचे रगडाल सर्वांग चिखलागत, मग देवही दिसल खरोखर देव असल्यागत. आणि नुसतेच चिखलाचे डोंगर कशाला ठेवता मळून, एका दिवशी जातील सारे वाळून. पण नाही, तुमच्या पायाखाली यायची सूर्याला भीती वाटल आणि तो वाऱ्याला दिशा बदलायला लावल आणि स्वतः डोळे झाकल. ये बात सलामत तो डोंगर 50. काका आपला कारखाना कधी सुरू करायचा, दुःखातून बाहेर कसं यायचं काका. तर काका आपला कारखाना कधी सुरू करायचा, मडकी घडू सुगडी रचू माठ करू आबे लावू, संक्रांतीला सुगडी, आखाजीला कराकेळी, श्रावणात बैलगाई, भादव्याला गणपती, दिवाळीला लक्ष्मी. हे सालभरचं गाढ काका गुरु गुरु चालवायचं, हे सालभरचं गाढ काका गुरु गुरु चालवायचं. पण सांगा सांगा नुसतं चिखल मळणं कधी सोडायचं. डोक्यावरचा पटका हातानं सावरीत, काळे कुळे काका बोलले मिशी चाचपीत. लेकरा गाडगी मडकी कुणी पण घडल, लेकरा गाडगी मडकी कुणी पण घडल, चिखल आधी मळला पाहिजे, असला मळला पाहिजे, असला मळला पाहिजे. हातात गोळा घेताच आतला आकार कळला पाहिजे. लेकरा गाडगी मडकी कोणी पण घडल, चिखल आधी मळला पाहिजे, असला मळला पाहिजे, असला मळला पाहिजे की हातात गोळा घेताच आतला आकार कळला पाहिजे. मी आहे त्या पिठावरचा नागोबा चितारेल. माणसाच्या मृत्यूनंतर पीठ ठेवतात आणि त्याच्यावरती काय बघतात तो कुठं गेला वगैरे, ते सगळे संकेत आहेत. सर्द झालो काकाला ऐकून, पाण्याने ढेकूळ फुटावे तसा गेलो विरघळून, काकांच्या पायाखालची माती गेलो होऊन, काकांच्या पायाखालची माती गेलो होऊन. हा तर खरा ललित कला जोपासणाऱ्या प्रत्येक कलावंताला गोरोबा काकानं दिलेला धडा आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे मला चित्र्यांनी सांगितलं होतं ते वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला या कवितेत थोडक्यात सांगितलं. मूळ तुम्ही माझी फेसबुकची ती पोस्ट वाचू शकता, त्यामध्ये मी त्याचा बराच मोठा उहापोह एका कवितेचा केलेला आहे. कारण अशा प्रत्येक अनेक प्रकारच्या कविता लिहित असताना माझ्या
कवितेमध्ये अशी तिर्यक अशी दृष्टी देखील यायला लागली. मग ती चळवळीने दिलेली होती किंवा चळवळीच्या विचारातून दिलेली होती. जसं शेतकऱ्याविरुद्ध आरोपपत्र, शेतकऱ्याच्या विरुद्ध मी आरोपपत्र ठेवलं आणि त्याला म्हटलं की तू स्वतःच, म्हणजे ती कवितेतलं काही ओळी वाचतो, तू आधी नुसताच होता शिकारी मग बनला गुराखी, पावसा पाण्याचे गणित शोधून करीत राहिलास गाळ पेर वेळ साधून नद्या हटवून आणि पाडलास मुडदा तू एका प्राकृतिक व्यवस्थेचा, उगून आल्या रोपांना तू केली आळी, पडत्या पावसाला घातले सरीवरंबे आणि झाली सुरू तुझी सत्ता निसर्गाच्या चक्राविरुद्ध. तू फोडलेस आपसूक उमलणारे फुलणारे लयाला जाणारे घड्याळ आणि लागलास फिरू काटे मनमानी, तुझे कष्ट सोपे करायला काढले शोधून नांगर वखर, झुपले तू जुवाला बैल, तू बांधलेस अंदाज पिकाचे समृद्धीचे, केला सुरू सृष्टीवर अनन्वित अत्याचार की झाला नाही त्याचा कोणत्याही ठाण्यात रिपोर्ट. हा तुझ्या सृजनाचा मातीवरचा प्रयोग नाही, बलात्कार आहे बलात्कार. तुझा नांगर लिंगाच्या तयारीचा, ज्ञान याच्या मार्ग वाचलेल्या जमिनीत खसकन घुसतो. तू काही कोणी पर्यावरणवादी नाही की निसर्गाचा अभिजात सेवक पण नाही, कुंडीत रोपे लावून त्यांना पाणी ओतत बसायला. तुला व्यवस्थेने करून टाकले माफ, कारण तुझ्या भाकरीवर इथल्या प्रेषितांचे झाले भरण पोषण आणि अन्नदाता म्हणून त्यांनी केली तुझी भरमसाठ स्तुती. अखेरीस तू झालास लुटारूंना सामील, तू नसता झालास सामील या व्यवस्थेला, तर तू भुईमुख काढतोस मातीतून, तसा तुला उपटून त्यांनी फेकला असता मुळांसकट. अरे जनावरांचे दूध प्रायोरिटी असते त्यांच्या करडं वासरू पारडूंसाठी, जनावरांचे दूध प्रायोरिटी असते त्यांच्या करडं वासरू पारडूंसाठी. तू तिथं लावलं शेराचं पदरचं माप, तू तिथं लावलं शेराचं माप पदरचं पाणी वाढवून. तसं माणसांनी कुठं केलं आपल्या माद्यांच्या दुधाचं मार्केटिंग. तुला पासलं पाडून प्याले ते कोळून निरक्षीर विवेक. अरे कणस पिकतात पुढच्या कैक पटीनं, फळण्याची अपेक्षा ठेवून तू काढलीस त्यांना खुडण्या भरडण्याची कला. तू लावलेस एका साहजिक परंपरेला नख, आसुरी हाव सुटल्याप्रमाणे वाढू लागला जीव जंतूंना. तू टाकला प्रत्येक फळा फुलांवर किमती, धान्याच्या राशीवर लागले तुझ्यामुळे किमतीचे बोर्ड. तू लुटलेस भुईला आणि आता सारे लुटू लागले तुला, तू लुटलेस भुईला आणि आता सारे लुटू लागले तुला. तर आणि आता तुझ्याकडचे फुकटात मिळायचा घातला त्यांनी डाव. आणि मग कोण धर्माच्या नावाने येऊ लागले, कोणी कोणत्या नावाने. तुला सांगितल्या दातृत्वाच्या गोष्टी, वसा दिलास तुला मातीत रवून सडण्याचा. तू गुलाम केलास हवा पाण्याला, माणसाला गाय बैल शेळ्या खेचर कोंबड्या घोड्यांना. या साऱ्यांनी आता तुलाच चुंपलंय जुवाला आणि पाडतायत तुझ्यातून तेल जे नव्हतंच तुझ्यात कधी. अरे हजारो वर्ष तुझ्या खपल्या पिढ्या, तुझ्या आयाबायांचं झालं शेण, तुझ्या शक्तीचं झालं कंपोस्ट. विकलीस माती मोल किमतीला तुझी वंशावळ. तुझ्यावर भरला पाहिजे अधिकचा खटला स्वतःची फसवणूक केल्याचा. आता येऊन रस्त्यावर बोंबल. आता पाऊस पाणी कधी येईल जाईल, तुला दाना गोटा मागणार खाणारी तोंड, नाहीतर तुला ठरवणार देशद्रोही. तुझ्या पेरीचा वारसा काढून घेणं चाललंय तुझ्याकडून. देतायत तुझ्या हाती विमानाची तिकीट, भरतायत तुझे खिसे नोटांच्या बंडलांनी. तुझ्या पोरासोरांना दाखवली त्यांनी स्वप्नातच उत्तान फिल्म. आता रस्त्यावरून बोंबल, मोर्चाला चला आंदोलनाला. लोक मग्न झालेत आता घरातल्या थिएटरात, तूच त्यांचा मान आहे. केवढं मोठं खरं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, पण कुणाला त्याचं काही वाटत नाही. जो घडवणारा तुलाच आता पुढच्या गुन्ह्यात अडकवण्याची चालली आहे तयारी. तुलाच आता मला फोन करतायत लोक, काय कळत नाही. तर तू तर ठेवली गिलोटीन खाली मान आणि आता पडेल पात. ते पिटतील पिटात टाळ्या, बघतील लाईव्ह तमाशा तुझ्या मरण्याचा. वाहतील श्रद्धांजली, सांगतील मेला आमचा पिकवणारा. करतील आनंदानं सह्या शेतमाल आयातीच्या कायमस्वरूपी करारावर. तू भारतवर्षातला शेतकरी झाल्याचे तुला तेव्हा सगळ्यात मोठे दुःख होईल. तू बिनसरणाचा पेटून उठशील, आहे तिथंच राख होऊन जाशील. अनेक कविता आहेत मित्र, मी इतका झरझरपणे कधीच कविता वाचल्या नव्हत्या, पण
पहिल्यांदा असं एक कवी संमेलन किंवा गोष्टी मी करतोय की त्यामध्ये मला असं लिहिता यायला लागलं. नंतर चळवळीचा संदर्भ माझ्या कवितांना जो आहे तो या प्रकारचा आहे. परंतु भ्रमिष्ठाचा जाहीरनामा ही स्वतंत्र 65 पानांची मोठी कविता आहे. त्यामधला एका शेवटचा तुकडा मी तुम्हाला नंतर वाचून दाखवेल. पण मी ज्या थोड्याफार कविता काही लिहिलेल्या आहेत त्या ज्या राजकीय जाणीवेच्या आहेत त्या तुमच्या पुढे ठेवतो की ज्या आता पुढच्या संग्रहात येत आहेत. मी गांधींवर एक कविता लिहिली होती, बघा तुम्हाला कशी वाटते. गांधीला टाळून मला भारत म्हणता येत नाही, गांधीला वगळून मी आफ्रिका म्हणू शकत नाही. पोरबंदरची दिवादांडी गांधींच्या निरोपाची मी पुतळाबाईंच्या संस्काराला कमी लेखू शकत नाही. गांधींची आई ती. मी गांधींशिवाय सत्याग्रह आणि स्वातंत्र्याची कल्पना करू शकत नाही. मला एकट्यानं मार्टिन ल्युथरकडे आणि पुढे नेल्सन मंडेलाकडे सरकता येत नाही. मला गांधींचे नाव घेऊन पाकिस्तानात जाता येत नाही आणि भारतातही राहता येत नाही. मला गांधींचे नाव घेऊन पाकिस्तानात जाता येत नाही आणि भारतातही राहता येत नाही. मला गांधींच्या चष्मा चोरीचा नाही, त्यांच्या हरवलेल्या दृष्टीचा तपास आहे. गांधींचे घड्याळ कुणी चोरले मला त्यात रस नाही. गांधींची वेळ या देशात कुठे हरवली मी शोधतोय. मला गांधींच्या नोट्यावर असण्याचे कौतुक नाही. मला गांधींचे नोट्यावर असण्याचे कौतुक नाही. मला गांधी चलनात नसल्याचे मात्र दुःख आहे. इवन गांधींना कोणी कसे केव्हा मारले, इवन गांधींना कोणी कसे कुठे मारले याचेही मला घेणे नाही. मला त्या मारेकऱ्याची मला त्या मारेकऱ्याची बंदूक अद्याप जिवंत असल्याचे सर्वात मोठे दुःख आहे. मला त्या मारेकऱ्याची बंदूक अद्याप जिवंत असल्याचे सर्वात मोठे दुःख आहे. हिंसा ही कायमच आपल्या मानवी आयुष्याला पुरून उरली आणि अहिंसेचा इतका मोठा एक वेगळ्या पद्धतीचा वस्तुपाठ महात्मा गांधी या संपूर्ण जगासमोर घातला तरी आपण तीच वाट का चालतो हे मला कळालेलं नाही. आणि मग मी अस्वस्थ होऊन अशा प्रकारच्या अनेक मी कविता लिहित गेलेलो आहे. आणि मग मी चळवळीची एक गाणं लिहिलं होतं ते मी म्हणतो आणि मी थांबतो, कारण तुम्ही दिलेला एक वेळ जो मला होता तो साधारणतः पुरेसा आहे. आता 50 मिनिटाचा वेळ होता. मी चळवळीचे गाणं तुमच्या समोर ठेवतो. सर तुम्ही मला सांगू शकता, तुम्हाला वाटलं कविता वाचन वाढावं की कसं, तुम्ही मला सांगू शकता, त्या पद्धतीने मी कमी जास्त कार्यक्रम करू शकतो. अवश्य वाचा. हा 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 वाचतो. म्हणजे पुढे कविता वाचू का ही कविता वाचून थांबू असं म्हणताय? ही कविता झाल्यानंतर तुम्ही भ्रमिष्ठाच्या जाहीरनाम्याचा शेवट जो करणार आहात. बरं तो करू. हा ही कविता वाचतो. काल पेटलेला बाई, आवाज कसा लागतो, पहिला लागला होता आता लागतो की नाही माहिती. काल पेटलेला बाई कसा इजला संगर, काल पेटलेला बाई कसा इजला संगर, गेलं जहाज तुटून, गेलं जहाज तुटून मागे राहिला नांगर, गेलं जहाज तुटून मागे राहिला नांगर, काल पेटलेला शहाण नाही कोणीच शहाण, घर टाकलं मोडून नाही जोडण्याची भाषा, वासे टाकले विकून, वासे टाकले विकून, जळालेल्या राख मधी, जळालेल्या राख मधी कस शोधाव नगर, काल पेटलेला बाई कसा इजला संगर, कशी तुटू फुटू गेली एका आईची लेकर, कशी तुटू फुटू गेली एका आईची लेकर, एका भाकरीचे झाले, एका भाकरीचे झाले
कसे कोरके शंभर, कसे कोरके शंभर, कुणी फाडून टाकले, कुणी फाडून टाकले चित्र बापाचे सुंदर, काल पेटलेला बाई कसा इझला संगर, कसे घराला घालावे दार अथवा कुंपण, माती पाण्याच्या मेळाचे होते वायले लिंपण, नुसते भुसाला रचावे, नुसते भुसाला रचावे, दिस आले तर खंगर, काल पेटलेला बाई कसा इजला संगर, काल उधाणला दर्या आज वसरला जोश, काल उधाणला दर्या आज वसरला जोश, झेंडा इरून चालला, झेंडा इरून चालला, जसा झाला पाय पोस, जसा झाला पाय पोस, कसा काठाने गिळला, कसा काठाने गिळला, इथं गरजता सागर, काल पेटलेला बाई कसा इझला संगर, गेलं जहाज तुटून मागे राहिला नांगर, मागे राहिला नांगर. चळवळीची फुटतूट आपल्या प्रत्यक्ष वास्तवात कशी झाली त्याही प्रकारची कविता मी म्हटली. मी आता भ्रमिष्ठाच्या जाहीरनामाचा शेवटचा जो भाग आहे तो मी तुम्हाला थोडक्यात मी सांगतो आणि माझी कविता वाचन थांबवतो. म्हणजे शेवटचा तुकडा अक्षरशः. तर सारी पृथ्वी वाटीत वाटीत आता एका गुंठ्यात चार भाऊ, सारी पृथ्वी वाटीत वाटीत आता एका गुंठ्यात चार भाऊ, साऱ्यांचीच एका वेळी दही खाऊ का मही खाऊ. अरे असलं तर मुकी जनावर पण करत नाही, एका घरट्यामध्ये 10 जण बुजबुज करीत नाही. हे सेपरेट रूम मध्ये चालरी ओढून पडणार आहो. पाखरांनी कितीतरी आधी अशी घरटी बांधली खरी, पण पिल्लांना घास भरायला विसरली नाही तरी. आज या मै मातेच्या अंगणात माणसांपेक्षा कोट्यवधी पटीत आहेत पाखरं, म्हणून त्यांनी अवतवली नाहीत आकाशात आखरं. झाडं चालून आली नाहीत अजून नागरी वस्त्यावर, अजून कुठे सोडली समुद्रांनी आपली जागा. भले नद्यांच्या केल्या असतील तुम्ही घोड पागा, टेकड्या खाल्ल्या असतील घरांनी, पण डोंगर देवांनी कुठे हाती धरलाय अजून तीरकमठा. अजूनही आसराला मागतात वेली फुलं जागा, त्यांनी कुठं केली अजून तीव्र आक्रमणाला सुरुवात. सारे जीवजंतू प्राणी टाकतायत एक एक पाऊल मागे, त्यांनी कुठे पुकारलाय अजून एल्गाराचा दणका. म्हणूनच माणसा शाबूत आहे तुझा मनका, शाबूत आहे म्हणताना ध्यानात ठेवावा हा आईचा उपकार. अजून कितीतरी पोटात तिनं दाबून ठेवलाय लाभा, तिच्या गुरुत्वाची थोरवी म्हणून चालता येत नावा. तिला आहे तोल म्हणून आपल्याला हे मोल, नाहीतर सारेच हे जगणे कवडी मोल. तर हे आईच्या पोटात तिच्या चारित्र्याची चौकशी करत जाणार आहो. तो तुमचा आगला बाप एका फटक्यात सारेच टाकील जाळून. मग कुठं जाल पळून, जगायचं तवर जगा गुमान. आज तुमची मरती रात आली, आज सागराला त्याच्याच आसवांची भरती आली. आज तुमची मरती रात आली, आज सागराला त्याच्याच आसवांची भरती आली. अरे आईनं टाकला हुंदका तर तुमचे मुलुकच्या मुलुक होतात गडप, असे किती झाले तुमचे मोहेंजोदडो हडप. आईनं टाकला हुंदका मोहेंजोदडो हडप, असे किती झाले तुमचे मोहेंजोदडो हडप. म्हणून मी तुमच्या कुठल्याच मुक्तीचे नाही गाणार गाणे, म्हणून मी तुमच्या कुठल्याच मुक्तीचे नाही गाणार गाणे. माणसाने माणसासाठीच नाही तर अख्ख्या सृष्टीसाठी झटले पाहिजे. माणसाने माणसासाठीच नाही तर अख्ख्या सृष्टीसाठी झटले पाहिजे. साऱ्या राष्ट्रांचे मिळून एकच पृथ्वीगीत म्हटले पाहिजे. साऱ्या राष्ट्रांचे मिळून एकच पृथ्वीगीत म्हटले पाहिजे. साऱ्या राष्ट्रांचे मिळून एकच पृथ्वीगीत म्हटले पाहिजे. धन्यवाद. वा सर वा वा. या कवितेबद्दल जे म्हटलंय ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ही कविता म्हणजे दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांनी काय म्हटलं होतं ते सांगतो फक्त. ही कविता सर्वसामान्य भाषेच्या पुष्कळ पुढे जाते. ते ब्लर्बच त्या कवितेचं.
कारण सर्वसामान्य भाषेचा सगळ्याचा सगळा कस एकवटून ती येते. आज सकाळी आपण संतोष पवारची कविता ऐकताना आपल्यापैकी अनेकांना ज्यांना मराठी काव्याचा सगळा इतिहास माहित आहे त्यांना तिच्यामध्ये अनेक प्रकारचे ध्वनी आणि प्रतिध्वनी ऐकू आले असतील. त्या कवितेचं जर कोणी छंदशास्त्रीय विश्लेषण केलं किंवा चिकित्सा केली तर असं दिसेल की तिच्यामध्ये ओवी होती, अभंग होता, तिच्यामध्ये निरूपण होतं, तिच्यामध्ये वारकरी कीर्तन होतं आणि हरदासी कीर्तनही होतं, तिच्यामध्ये कथा होत्या, लोककथा होत्या, त्या लोक ऐकले जाणारी घोषणा होत्या, त्या सगळ्यांच्या ज्या संमिश्र लयी आहेत त्या एखाद्या प्रचंड भित्तीपत्राच्या मुरलमध्ये व्यक्त व्हावे त्याप्रमाणे सगळे भाषिक तपशील होते. मराठीला गेल्या 20 वर्षामध्ये जो प्रत्येक बसलेला झटका या कवितेत आपल्याला कुठे ना कुठे सापडेल असं त्या कवितेबद्दल म्हटलं गेलं होतं. हा एक चांगला समारोप दुसऱ्याच्या प्रस्तावनेचा मी तुम्हाला करून मी थांबतो. मला आपण बोलावलं या कविता वाचनाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. मला कंप्लीट 12 ते 14 मिस कॉल किंवा लोक फोन करतायत. आता हे आपल्या लोकांना मी ते स्टेटस ठेवलंय, सगळ्यात मोठी चूक केली. त्यांना ऐकायला येत नसेल, त्यांना कोणी इन करत नसेल समजा, पण ते मलाच फोन करतायत. म्हणजे मी त्याच्यातच थकून गेलो आता केवळ ते कॉल हे करण्यामध्ये. तर कृपया कुणी पण असं कोणाचा कार्यक्रम असला तर करू नये एवढी मी सगळ्यांना विनंती करतो. कारण मला स्वतःला एक वेगळी व्यवस्था, खरं तर माझून घर अजून मी श्रीरामपूरला बदली झाली सर माझी. तुम्ही माझ्या मंचाचा उल्लेख केला, मी श्रीरामपूरला उल्लेख आलोय. इथे माझी सगळी व्यवस्था झाल्यानंतर मी फोन घराचा कम्प्युटर म्हणू शकेल अशी व्यवस्था येईल. तेव्हा मला परत बोलवा. ज्यांना कविता वाचन राहिले त्यांना मी परत करू. हो चालेल, धन्यवाद. किर्दत सरांची एक विनंती आहे फक्त. किर्दत सर म्हणतायत गाई रानातच आलेली आहे ही कविता सादर करा. माझी अशी काही कविता आहे की मला आठवत नाही, म्हणजे त्यांनी ऐकले असेल एखादी ओळ त्याच्याशी कुठेतरी संबंधित असेल. पण हा सर, मी ऐकल्या हुपरीमध्ये आपणाला बोलवलं होतं सोनटक्के सर आणि मी, त्यावेळी ती खूप चांगली सादर आपण केली होती सर, गाई चालल्या रानात. हा हा चालेल. काय झालं असं सांगतो तुम्हाला बरं का. हुपरीमध्ये ऐकली असेल ती, हुपरीमध्ये मी वेगळ्या कविता वाचल्या होत्या. म्हणजे चळवळीच्या कविता आहे खरं तर त्या. चळवळीच्या कवितेमधलं वाचलं होतं ते. आता ते सगळं सांगता येणार नाही. गाई रानात चालली म्हणजे असं आहे की ते एक राजकीय कविता होती. त्या राजकीय कवितेमध्ये गायीचा संदर्भ आहे आणि तो असा होता बघा. खरडकाम खोदकाम चालू आहे त्या कवितेचं नाव होतं. गावातल्या जुन्या भिंती मी स्वच्छ करू लागलोय, मला तेच एक काम मिळाले. भिंतीवर चित्र म्हणतात अगणित, भिंतीवर चित्रही म्हणतात अगणित. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्याला पोस्टर साफ करायचं काम मिळतं तसं मला मिळालंय. ते मी लिहिलं होतं. गावातल्या जुन्या भिंती मी स्वच्छ करू लागलोय, मला तेच एक काम मिळाले. भिंतीवर चित्र आहेत म्हणता अगणित, मी पुसू लागलोय तर काळाचा एक एक पापुद्रा येऊ लागलाय हाताखाली. मी पंजा खरवडून जाईस तोवर काढली भिंत खरवडून, तर खाली गाय वासरू मिळाली. मी पंजा खरवडून जाईस तर काढली भिंत खरवडून, तर खाली गाय वासरू मिळाली. मी त्यांना एक चारा पेंडी दिलीये, मी ती जोडी आता गोशाळेत चालती झालीये. हा तो संदर्भ आहे. किलोवर शेण आणि लिटरवर गोमूत्र विकले जाते, त्यांचे महिमा व्रत अंगीकारले जाते, हे संस्कृती तरली जाते. तर त्या खाली आला एक नांगरधारी शेतकरी, मी त्याला त्याची जमीन विचारलीये, काहीच गावणार नाही तरी तो पावनारकडे चालत गेलाय. मग मला सापडला एक मरून गेलेला हत्ती, काळा कोळ हडकुळा, त्याचे धूड एका तलावात पडलेले आहे. त्याचे पाय बहुधा मगरीनं खाल्लेले आहेत, त्याच्या सोंडेत म्हणे कमळही होते. जो त्या सुतरफेणी म्हाताऱ्याला ब्रह्म समजून अर्पण करताना मेलाय म्हणतात. पुढे सापडली एक पंटी, जिच्यात तेल आणि वात होती शाबूत, आणि ती अग्नीच्या शोधात आहे. पंती म्हणजे जनसंघाची पंती बर काही, जनसंघाची पंती. ही पंती अग्नीच्या शोधात आहे. मी आणखी भिंत घासतात ठिणग्या बाहेर पडू लागले आहे. ती आता दारुगोळ्यासारखी धुमसू लागलीये. कमलदल मिटत आहे, दलदल वाढली हे, भिंत अवघी देश नकाशासारखी झालीये. तिच्या
माझ्या हाती खरडून खरडून रक्ताची नदी लागली आहे. भिंत अवघी देश नकाशासारखी झालीये. माझ्या हाती खरडून खरडून रक्ताची नदी लागलीये. तिच्या उगमाशी त्यांनी श्रद्धेने फुल वाहिले. ते कमळाचे फुल त्यांनी श्रद्धेने तिथं वाहिले. अजून इथली माती कोणी उकरलीये? एक सत्याची हाक तिथे पेरली आहे. एका अजस्र लोटानंतर इथेही चिखलच साठणार आहे. एका अजस्र लोटानंतर इथेही चिखलच साठणार आहे. इथेही चिन्हाचे खेळ पुन्हा खेळले जाणार आहेत. इथेही चिन्हाचे खेळ पुन्हा खेळले जाणार आहे. आणि इथेही मोहनजोदडो हडप्पामध्ये सापडलं तसं त्या दाढीधारी माणसाचं चित्र पुन्हा इथेही त्या दाढीधारी माणसाचं पुन्हा शिल्प मिळणार आहे. इथेही त्या दाढीधारी माणसाचं पुन्हा शिल्प मिळणार आहे. गाई रानात चालल्या हा संदर्भ तो असा आहे त्या कवितेमध्ये. धन्यवाद सर. किर्दत सर. धन्यवाद धन्यवाद. माझं कविता वाचन मी थांबवलं आहे. अजून काही बोलायचं असतं प्रश्न विचारू शकता मला, कोणाला विचारायचं असेल तर. मेनकुदळे सर जॉईन झालेले आहेत, त्यांना काय विचारायचं असेल तर. धन्यवाद सर. मेनकुदळे सर नमस्कार. आपण माझं पहिल्यांदाच कविता वाचन ऐकलंय. प्राचार्य डॉक्टर नानासाहेब गायकवाड देखील माझं कविता वाचन ऐकत आहेत. एक चांगलंच. हो. गजानन चव्हाण सर करा, शेवट करा मग. काही कोणाला बोलणं ऐकू नये तिकडून ते करतायत. मेनकुदळे सरांचा बहुतेक आवाज पोहोचत नाही, काहीतरी तांत्रिक अडचण. हॅलो. हा बोला सर. बोला सर. हा नाही, मागापासून मी पवार सरांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. खरं म्हणजे माझं दुसरं काम चालू होतं, पण मॅडमचं स्पीकर चालू होता. खरं सरांनी आपले अनुभव आपल्या कवितातून जे मांडलेले आहेत त्याचं विवेचन खूप सुंदर केलंय. ते मला मनापासून खरं त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. आणि विशेष मराठी विभागानं आवाज येतोय का? हो सर, येतोय सर. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने गेली 6-7 दिवस जे उपक्रम घेतलेले आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहेत. म्हणजे या निमित्तानं विद्यार्थ्यांना नवीन नवीन लेखकांचे परिचय होतो आहे. त्यांच्या एकूण साहित्य कलाकृती किंवा त्यांनी केलेलं एकूण साहित्य लेखन याच्याविषयीची जाणीव आणि ही सातत्याने गेली 7 दिवस एक मेजवानी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचते आहे. खरं खूप चांगला उपक्रम या निमित्तानं राबवलेला आहे. या सगळ्या मागे वाघमारे सरांची आमच्या तळमळ आहे फार. हे सगळे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि मुलांना समोर ठेवूनच हे सगळे प्रोग्राम झाले पाहिजेत. आणि जिथं आपण पदव्युत्तर सेंटर चालवतोय तर त्या निमित्तानं आपल्याला ते होणं अपेक्षितही आहे. या अशा स्वरूपाचे उपक्रम राबवणं, त्या निमित्तानं लेखक आपल्या विभागापर्यंत पोहोचवणं, विद्यार्थ्यांच्या पर्यंत घेऊन जाणं आणि त्यातून खरं एखादी लेखक एखादी कवयित्री निर्माण झाली तर ते खूप मोठं संचित आहे एकूण या सगळ्या उपक्रमाचे. नजर वगैरे नाही खरं. या निमित्तानं एका वेगळ्या क्षेत्रातील प्रशासकीय काम करताना साहित्याची अभिरुची बाळगणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. या निमित्तानं ती होते ही खूप चांगली, मलाही एक समाधान देणारी बाब आहे. वाघमारे सर, आपल्या RBNB कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य गायकवाड साहेब पण या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित आहेत. जेव्हा वेळ मिळाला गेली 6-7 दिवस तेव्हा मी जॉईन झालो. काही वेळेला काही कामाच्या मुळे सहभाग होता येत नाही. ही थोडी मर्यादा आलेली आहे गेली काही दिवस, असं मला पण जाणवतंय.
ओके ओके. अ, पवार सर अभिनंदन. चव्हाण सर हो हो चव्हाण सर, डॉक्टर दुकळे सर 5 मिनिटं अध्यक्षीय मनोगत हो 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 येस. अरे वा वा. साठी बोला. छान छान. फार छान कार्यक्रम झाला पवार सर. खरं तर आम्ही संवाद मुद्दाम ठेवला नाही यासाठी, बरं का, संवाद आम्ही यासाठी ठेवला नाही की आपले जे सगळे श्रोते होते ते सुबुद्ध असा वर्ग आहे आपला सगळा. तुम्ही ज्या कविता वाचत होता त्यातला शब्द आणि सगळे संदर्भ त्यांना नेमकेपणानं पोहोचत होते. ही जर मैफिल असती तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक शब्दाला गेली असती. आम्ही काही ठिकाणी आवाज झालो होतो, स्तब्ध झालो होतो. तुमच्या त्या पहिली जी कविता आपण 12वेचं तळ किती खोल असं विचारलं, त्या प्रश्न जो केला त्या कवितेमध्ये सर, तुमच्या कवितेचा तळ सुद्धा फार खोल आहे. तुम्ही एकदा मध्ये विचारलं माझा आवाज लागतो का, कसा लागतो, तर तुमचा आवाज काळजापर्यंत लागतोय. तर एवढंच मी या निमित्तानं म्हणेल. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश दुकळे सर यांना मी विनंती करेन की दुकळे सर आपण अध्यक्षीय समारोप या कार्यक्रमाचा करावा. प्राध्यापक दुकळे सर. नमस्कार. आवाज येतो ना सर? हो, सर. हा, ओके. छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या स्वायत्त महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत आज हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. काव्यसंवाद हा जो कार्यक्रम आत्ताच सादर केलेला आहे ते सुप्रसिद्ध कवी संतोष पवार सर, प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुभाष वाघमारे सर, शिवीमच्या कार्यकारिणी सदस्या डॉक्टर कांचन नलवडे मॅडम, अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं सूत्रसंचलन करणारे डॉक्टर गजानन चव्हाण सर, आमचे मित्र डॉक्टर संजय कुमार सरगडे सर, शिवीमचे सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक तवर सर, आणखीन बरीच दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचीच वेळेअभावी मी काही नावं घेत नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण हा विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम हा जवळजवळ काव्य रसिक विद्वान लोकांसाठी बनून गेलेला आहे. अशा पद्धतीनं संतोष पद्माकर पवार सरांनी अत्यंत उत्तम अशा पद्धतीनं ही काव्य मैफिल या ठिकाणी सादर केलेली आहे. खरं तर सांगायला हरकत नाही, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आत्ताच मेनकुदळे सरांनी शाबासकीची थाप या महाविद्यालयाच्या मराठी विभागाला दिलेली आहे. आणि दर्जेदार अशा स्वरूपाचे उपक्रम घेण्यामध्ये शिवाजी कॉलेज सातारा हा नेहमीच अग्रेसर असणारं हे महाविद्यालय आहे. कारण शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ मोठा करण्यामध्ये सुद्धा या महाविद्यालयाचा फार मोठा वाटा आहे. कारण या महाविद्यालयानंच घेतलेल्या अधिवेशन असेल किंवा अनेक उपक्रम असतील, ह्या सगळ्या उपक्रमामधून जसं महाविद्यालयाचं नाव मोठं होतं तशाच पद्धतीनं शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचं सुद्धा नाव मोठं होतं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ याला आपण शिवीम असं म्हणतो. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच पवार सरांनी शिवीम विषयी अत्यंत कौतुकाचे उद्गार काढले, ते मीही ऐकले. यामध्ये पवार सरांना सांगायला हरकत नाही की शिवाजी कॉलेज साताऱ्याचा मराठी विभाग, पूर्वी या विभागामध्ये मेनकुदळे सर सुद्धा होते, डॉक्टर शिवाजी पाटील सर होते, या सगळ्या लोकांनी हा विभाग जितका मोठा करण्यात योगदान दिलेलं आहे तितकंच योगदान शिवीम मोठं करण्यामध्ये सुद्धा योगदान दिलेलं आहे. त्यामुळे ही शिवीम ही खरं तर रयत शिक्षण संस्थेनं मोठी बनवलेली एक संस्था आहे आणि या विभागानं बनवलेली मोठी संस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून आजचा हा काव्य संवाद कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इतकं सांगावं असं वाटतं की काव्य निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पवार सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने उलगडून दाखवलेली आहे. या ठिकाणी कदाचित विद्यार्थी वर्ग कमी असेल, पण जे काही असतील
त्या सर्व विद्यार्थी मित्रांना कळलं असेल की कविता नेमकी कशी लिहिली जाते, कविता नेमकी कशी सुचते. पवार सरांनी आपला शैक्षणिक प्रवास जो खडतरपणे जो सांगितला, तो खडतर प्रवास त्यांनी जो उलगडून दाखवला, त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ग्रामसेवक म्हणून काही वर्ष काम केले. मला वाटतं ग्रामसेवकांना ग्राम पातळीवरती जी काही कामं एकदम सूक्ष्म अशा पद्धतीनं गावचं जीवन यांना अभ्यास केल्याशिवाय ही कामं करता येत नाहीत. ह्या प्रत्येक कामाचा अनुभव त्यांची काव्य निर्मितीची प्रेरणा ठरलेली असावी. कारण गावातील अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीनं त्यांचे बारकावे, त्यांची निरीक्षणं ही सगळी पाहिल्यानंतर खरोतर खेड्यापाड्यातील जी माणसं जगतात, कोणत्या पद्धतीने जगतात, कशी जगतात, हे सगळं त्यांच्या कवितेमध्ये व्यक्त झालेलं आहे. पवार सरांनी सर्वांनीच खरं तर आतापर्यंत ऐकलेलं आहे. पवार सर हे काही नवोदित कवी नाहीये, फार चांगले, आणि त्यांचे साधनासारख्या मासिकामधून, साप्ताहिकामधून त्यांचे लेख येत होते, त्यांची पुस्तकं आहेत. त्यांनी अरुण काळे सारख्या कवीला पुढे आणण्यामध्ये अत्यंत महत्वाचं काम बजावलेलं आहे. अशा पद्धतीचे हे नामवंत कवी आपला ज्या वेळेला प्रवास सांगतात, त्यावेळेला खऱ्या अर्थानं काव्य निर्मितीची प्रक्रिया काय आहे हे विद्यार्थी मित्रांना उत्तम पद्धतीने मला वाटतं समजलं असेल. त्यांनी माती जन्माचा सोबती नावाची जी सुरुवातीला कविता व्यक्त केली, ह्या मातीच्या प्रतीकातून मानवी मनाचा एक तळ शोधण्याचा उत्तम पद्धतीने प्रयत्न केलेला होता. खरं तर माती ही मला वाटतं की प्रत्येक कवी हा माता आणि मातृभाषा याच्यावरती प्रेम करतच असतो. त्यातलीच एक कविता मातीवरती त्यांनी सादर केली आणि ती खरोखरच समाज मनाचा, मानवी मनाचा तळ शोधण्याचा उत्तम पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. त्यांची एक फार कविता मला आणखीन भावली, तुला न्यायला मुराळी का आला नाही. ही जी कविता आहे, ही कविता सुद्धा एक प्रकारे विहिरीचा तळ शोधणारी स्त्री ह्यामध्ये जी दाखवलेली आहे, हातावरचा डाग आपल्या वेदना ती दाबून ठेवते आहे आणि समाजाला मात्र आपण कसे चांगले आहोत, कसे व्यवस्थित आहोत, हे सगळं सांगणारी स्त्री ही भारतीय स्त्री आहे. खरं तर ह्या स्त्रीच्या ज्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, मला वाटतं पैलट करणी ग नावाची एक कविता आहे, किंवा गावात पोरं पाण्याला गेली, ह्या ज्या कविता आहेत, ह्या कवितामधून खरं तर ह्या कवितांचा मला तर ते शेणाचं घर वाहून गेलं ही जी आपली मराठीतली पहिली लिखित कथा आहे, या कथेचा सुद्धा एकंदरीत इथं उल्लेख होऊ शकतो की मेणाचं घर वाचतं, शेणाचं घर वाहून जातं. ह्या सगळ्या कवितांचा एक प्रकारे समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि स्त्रीवादी दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर उत्तम अशा स्वरूपाच्या कविता सरांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यातून वेगवेगळं जे काही ग्राम वास्तव आहे, स्त्री जीवनाच्या व्यथा वेदना आहेत, ह्या उत्तम पद्धतीने रेखाटलेल्या आहेत. आणि खरोखर मग त्या गावातलं चित्रण असो, गाव कोरडं का राहतं, एकीकडे पाऊस भरपूर पडला म्हणून सुद्धा शेतकरी नाडवला जातो आणि एकीकडे पाऊस कमी पडला म्हणून सुद्धा शेतकरी हा कसा भिके कंगाल होतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. संत म्हणूनच पाहत होतो, पण त्यातला अध्यात्म वजा करून सामान्य पातळीवर ज्या वेळेला गोरोबा कुंभार आणतात पवार सर, त्यावेळेला खरं तर सामान्य माणसाचं जगणं हे तिथं व्यक्त होत आहे असं मला वाटतं. त्यांनी ज्या राजकीय जाणीवांच्या ज्या कविता व्यक्त केल्या, खरोखरच विद्यार्थी मित्रांना हे सगळं राजकारण समजून घेतल्यानंतर याचे अधिकाधिक संदर्भ समजत जातील. त्यातल्या आता ज्या शेवटच्या कवितेचा त्यांनी जो उल्लेख केला की गाय वासरू, पंजी, कमळ, पंथी, ह्या ज्या प्रतिमा आहेत, ह्या सगळ्या राजकीय अशा स्वरूपाच्या प्रतिमा आहेत. ह्या प्रतिमा समजून घेणं आणि पुन्हा आता जो नथुराम गोडसेंच्या वरती चित्रपट येतोय, ह्या सगळ्या चित्रपटाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा ह्या सगळ्या गांधी का मरत नाही किंवा गांधी हा कसा आडवा येतो आपल्या सगळ्यांच्या समोर, ह्या पुन्हा सगळ्या गोष्टी पवार सरांच्या कवितेत यापूर्वीच येऊन गेलेल्या आहेत. या सुद्धा गोष्टी आपल्याला कळत राहतात.
चळवळीच्या ज्या कविता किंवा आंदोलन, तोडफोड ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्यानंतर समाज जीवनामध्ये आज जो समाज सुधारकांनी मांडलेला एकतेचा, समतेचा विचार आहे, हा बाजूला सारून तरुणांची किंवा सामान्य माणसांची डोकी पेटवणारे विचार आज कसे गडद होत चाललेले आहेत, यावरती सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरांनी भाष्य केलेलं आहे. आणि खरोखरच जे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी केलेलं जे सरांच्या कवितेवरचं भाष्य आहे, ते भाष्य अत्यंत समर्पक अशा स्वरूपाचं भाष्य आहे. इतक्या उत्तम दर्जाची कविता ही सरांची कविता आहे. या सर्व कवितातून खरं तर पवार सर अजूनही कविता मैफल ही सुरूच राहावी, अजूनही त्यांनी कविता आमच्या समोर सादर कराव्यात असं वाटत होतं. त्यांनी थांबूच नये असं वाटत होतं. शेवटी वेळेचं एक बंधन आहे, त्या सर थांबले असतील, पण उत्तम अशा पद्धतीचे काव्य मेजवानी आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहे असं मला वाटतं. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये पवार सरांना एक ना एक दिवस शिवीमच्या व्यासपीठावर आणायचंच होतं. आता ऑनलाईन उपस्थित आहेत, पण ऑफलाईन सुद्धा कवितेच्या संदर्भातला आपण एखादा अधिवेशन किंवा काही कार्यक्रम असला तर पवार सरांना नक्कीच आपल्या शिवीमच्या व्यासपीठावरती आणायचं आहे. यांच्यासारखे उत्तम दर्जाचे कवी आपल्या या सातारा कॉलेजनं आपल्या या शिवीम परिवाराशी जोडलेला आहे. त्याबद्दल मी या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाचे मी धन्यवाद मानतो. आणि शिवीमशी आपण सामंजस्य करार करून नेहमी उपक्रमशील आहात, याबद्दल आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि मला बोलण्याची संधी दिलात त्याबद्दलही मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. फार मार्मिकपणानं आपण पवार सरांच्या प्रत्येक कवितेवरती इथे टिप्पणी केली. धन्यवाद सर, धन्यवाद. पुन्हा एकदा त्या कविता आम्हाला कळाल्या आणि आता आपण समारोपाकडे वळतोय. फार ओढ लागून राहिले सर, तुमचा जो आगामी काव्यसंग्रह आहे, हा माझा देश नाही, हा केव्हा एकदा वाचू असं झालेलं आहे. आणि दुकळे सर आता जसं म्हणाले की तुम्हाला एकदा शिवीमच्या व्यासपीठावरती ऑफलाईन ऐकायचंय. दुकळे सर, मी सरांना ऐकलंय व्यासपीठावर कविता म्हणताना, तो फार प्रसन्न आणि वेगळा अनुभव असतो. आज एवढ्या तांत्रिक अडचणी होत्या तरी सुद्धा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत खूप चांगला पोहोचत होता. तर जेव्हा प्रत्यक्ष असतील तर ती मजा काही वेगळीच असेल. मी आता आपल्या या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी माझ्या सहकारी आणि सहसंयोजक या कार्यक्रमाच्या डॉक्टर कांचन नलवडे मॅडम यांना निमंत्रित करतो. डॉक्टर नलवडे मॅडम. नमस्कार. आदरणीय विचारमंच आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, मित्रमैत्रिणी, आज आयोजित करण्यात आलेल्या या काव्यसंवाद उपक्रमाचे प्रमुख वक्ते कवी संतोष पवार सर आपणास निमंत्रित करण्यात आलं आणि आपण आमच्या निमंत्रणास आनंदाने मनापासून स्वीकार केलात. सर, आपण आपल्या ओघवत्या शैलीतच आपल्या संवादाची सुरुवात केलीत. आपली कॉलेज जीवनापासूनची कवी म्हणून कशी जडणघडण झाली, होत गेली. आपली कविता ही आपल्या अनुभवातून, जीवनातून कशी निर्माण झाली. स्त्रिया असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, असे जे तळागाळातील समाजातील घटक आहेत, तेच आपल्या कवितेतील आस्थेचे विषय आहेत. आपण आपल्या सुंदर अशा कवितांचं सादरीकरण केले. त्यातील वेदना आपल्या संयमी सादरीकरणामुळे अधिकच मुखर झाली. सर, आपली ही काव्य मैफल संपूच नये असं वाटत होतं. आता सर सुद्धा म्हटले अध्यक्षीय समारोपामध्ये, सर आपण आमच्या निमंत्रणास मान देऊन या ठिकाणी आपल्या कवितांचं सादरीकरण केलं, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आमच्या महाविद्यालयातर्फे, आमच्या मराठी विभागातर्फे आणि शिवीम तर्फे सुद्धा आपणास मी मनपूर्वक धन्यवाद देते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दुकळे सर, आपण सुद्धा या उपक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सहभागी होण्याचं सर मान्य केलं. आपण शिवीमची धुरा समर्थपणे सांभाळत आहातच. एक उत्तम वक्ता, संशोधक म्हणून आपण सर्वांस परिचित आहात. आमच्या आजच्या या उपक्रमात आपण अध्यक्ष म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. आपलेही मनपूर्वक धन्यवाद मानते, आपले आभार मानते. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर शिवणकर साहेब, आमचे मार्गदर्शक, सरांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेनेच विविध उपक्रमांचं आयोजन
आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये करीत असतो. सरांचेही या निमित्ताने आभार मानते. या उपक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर, आमच्या मराठी विभागाचे सरप्रमुख होते, प्राचार्य डॉक्टर मेनकुदे साहेब. सरांचेही या निमित्तानं आभार मानते. सर आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले. आपला संपूर्ण कार्यक्रम सरांनी ऐकला. सरांना शिवाजी कॉलेजच्या असणाऱ्या मराठी विभागाबद्दल नेहमीच सर आमच्या उपक्रमामध्ये सहभागी असतात आणि आमचे वाघमारे सर म्हटले त्याप्रमाणे नेहमी आमच्याकडे लक्ष असतंच तर आपलं. त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर गायकवाड साहेब इथे या उपक्रमामध्ये उपस्थित होते. सरांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वावरे सर असतील, डॉक्टर रोशनारा शेख मॅडम, डॉक्टर माने देशमुख सर यांचेही या निमित्तानं आभार मानते. मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुभाष वाघमारे सर मराठी विभागात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यासाठी नेहमीच आग्रही असतात. सरांचेही या निमित्तानं आभार मानते. हिंदी विभागातील डॉक्टर किर्दत सर असतील, प्रोफेसर डॉक्टर मेनकुदे मॅडम असतील, अजून आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचेही मनापासून आभार मानते. आमच्या शिबिन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे विविध महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यांचेही आभार मानते. आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही असे आज थोडेच विद्यार्थी खरं तर उपस्थित आहेत, परंतु परीक्षा सुरू आहेत मुलांच्या, तर सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींचेही या निमित्ताने आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद सर्वांनाही. दुकळे सरांचा मला प्लीज फोन नंबर द्या बरं का. हो सर. हो हो हो. अवश्य. हा मला देतो सर्वांना सर. शुभेच्छा. मॅडम द्या नंबर. हा हो, सर. ओके ओके ओके. आभारी आहोत प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि सर्वांचे. आभार. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. बोला बोला. अवश्य अवश्य पाठवतो. हो. वाघमारे सर विनंती करताय का दम भरताय? नाही गमतीनं म्हणलं. पाहिजे ना पाहिजे. ओके हो सर. ओके.